नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील 2 भागांमध्ये आपण नोव्हेंबर महिन्याच्या चालू घडामोडींचा आढावा घेतलेला होता. त्याच सीरीजमधला हा तिसरा आणि चौथा एकत्र केलेला भाग आहे. त्याच्यामध्ये बघूयात भारताची कृषी निर्यात वाढ आणि प्रमुख घटक. कृषी निर्यातीत लक्षणीय वाढ झालेली आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2025 या कालावधीत भारताची कृषी निर्यात $25.9 अब्ज झालेली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 8.8% जास्त आहे. एकूण व्यापारी निर्यातीत फक्त 0.1% वाढ झालेली असताना कृषी क्षेत्राची कामगिरी लक्षणीय आहे. इथे आणखीन एक मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की परकीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कृषी क्षेत्राची निर्यात जी आहे ती कायमच आयातीपेक्षा जास्त राहिलेली आहे आणि त्यामुळं व्यवहार तोलावरती एक सकारात्मक परिणाम आपल्याला कृषी क्षेत्राच्या आधारे बघायला मिळतो आणि तो परिणाम आणखीन वाढताना आपल्याला दिसत आहे. एकंदर हा जो मुद्दा आहे तो पुन्हा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज हा जो टॉपिक आहे आपला मेन्सच्या मॉड्यूलमधला, तर त्याच्याशी थोडासा संलग्न आहे. कारण ह्या दृष्टिकोनातून फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजना आणखीन स्कोप आहे, ज्याच्या आधारे आपण आणखीन निर्यात जी आहे ती वाढवू शकतो, ज्याचा फायदा आपल्या अर्थव्यवस्थेला रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून पण होऊ शकतो. त्याचबरोबर व्यवहार तूट आणखीन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगला होताना दिसू शकतो. निर्यात वाढीचे मुख्य चालक काय आहेत बघा. नॉन बासमती तांदूळ निर्बंध उठवल्यामुळे निर्यातीत 27.53% वाढ झाली. सागरी उत्पादने जी आहेत मराईन प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये 17.4% वाढ झालेली आहे. यात प्रामुख्याने लक्षात घ्या अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आपण काय केलेलं आहे तर इतर बाजारपेठा शोधलेल्या आहेत की ज्याच्यामुळं ही वाढ आपल्याला होताना दिसून येते. त्यामुळं ही वाढ फक्त संख्यात्मकच होती असं नाही आहे, तर ह्याच्यात गुणात्मक विशेष पण दिसून येतात. कारण ह्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन ऑफ मार्केट्स हा मुद्दा लागू झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे बाजारपेठांचं विविधीकरण. त्यामुळं काय होतं की आपल्याला एकाच बाजारपेठेवर अवलंबून राहावं लागत नाही आणि आपली निर्यात जी आहे ती शाश्वत पद्धतीनं वाढत राहते. बफेलो मीट पण वाढत आहे. म्हैस मांस 21.9% 0.9%ची वाढ आपल्याला बघायला मिळते. आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणांचा आणि बाजारपेठील बदलांचा प्रभाव. अमेरिकेच्या जकातीचा परिणाम. अमेरिकेने कोळंबी आणि इतर वस्तूंवर 50% पर्यंत टॅरिफ लावले होते. तरीही भारतीय निर्यातदारांनी चीन आणि युरोपियन युनियन सारख्या नवीन बाजारपेठा शोधल्यामुळे एकूण निर्यातीत वाढ झाली आहे. त्यामध्ये चीनमध्ये 60%ची वाढ आपल्याला बघायला मिळालेली आहे. आयात ट्रेंड्सचे विश्लेषण. खाद्यतेल जे आहे व्हेजिटेबल ऑइल्स त्याची आयात 13.46% वाढलेली आहे. त्यामुळे च्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही सगळ्यात मोठी आयात वस्तू आहे आपली. का आपल्याला कायम लक्षात घ्या दोन्ही प्रकारचे ऑइल्स जे आहेत ते त्रास देत असतात. एक एडिबल ऑइल आणि क्रूड ऑइल दोन्ही तेलांच्या आयाती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत कारण त्याची आयात खूप जास्त आहे आपली. कृषी आयात आणि निर्यात धोरणे. देशात बंपर पीक आल्यामुळे डाळींची आयात 52.8%ने घटली आहे. अपेडा ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीला चालना देणारी संस्था आहे. आपल्याला माहिती असलं पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन. एकाच देशावर अवलंबून न राहता अनेक देशांशी व्यापार करणे हे धोरणात्मकदृष्ट्या सुरक्षित असते. ही कन्सेप्टसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कामगार सुधारणा आणि गिग वर्करसाठी सामाजिक सुरक्षा या दृष्टिकोनातून मागच्या दोन्ही भागांमध्ये आपण माहिती बघितलेली होती. त्याचमध्येच ही यातली माहितीसुद्धा आपण काय करू शकतो थोडीशी ॲड करू शकतो. केंद्र सरकारने 4 नवीन कामगार संहिता 21 नोव्हेंबरपासून लागू केल्या आहेत. प्रथमच गिग वर्कर्स त्यांचा ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. त्यांच्यासाठी कल्याणकारी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. गिग कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा निधी. स्विगी, झोमॅटो डिलिव्हरी बॉय आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स यांना कायदेशीर चौकटीत आणलेले आहे. Amazon, फ्लिपकार्ट, स्विगी, झोमॅटोसारख्या ॲग्रिगेटर्सना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या 1 ते 2% रक्कम या निधीत जमा करावी लागणार आहे. ही रक्कम कामगारांना देय असलेल्या रकमेच्या 5% पेक्षा जास्त नसावी. या निधीतून आरोग्य, अपघात विमा आणि मातृत्व लाभ दिले जातील. कामगार हक्क आणि सुधारणा धोरणे. आता सर्व कामगारांना नियुक्तीपत्र देणे अनिवार्य आहे. पूर्वी ते नव्हतं. फ्लोअर वेजची संकल्पना आणली आहे, ज्यामुळे सर्वांना किमान वेतनाचा अधिकार मिळेल. कंपन्यांना कामगारांची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी करावी लागेल. महिलांना आता रात्रीच्या पाळीत काम करण्याची परवानगी असेल, त्यांच्या संमतीने आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह. याचा औद्योगिक क्षेत्रावरती सकारात्मक परिणाम होईल. यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढेल, अनुपालन सोपे होईल, कंप्लायन्स ज्याला म्हणतो आपण, आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल. गिग इकॉनॉमी आणि सामाजिक सुरक्षा कायद्यांची पार्श्वभूमी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला गिग इकॉनॉमी म्हणजे काय समजून घ्यावं लागेल, है ना. कोड ऑन सोशल सिक्युरिटी काय ते समजून घ्यावं लागेल. तर गिग इकॉनॉमी म्हणजे अशी अर्थव्यवस्था जिथे लोक कायमस्वरूपी नोकरीऐवजी कंत्राटी किंवा फ्रीलान्स पद्धतीने काम करतात. म्हणजे एकंदर जर बघायचं झालं तर आपलं बघा फॉर्मल सेक्टर आणि इन्फॉर्मल सेक्टर आपण बघितलेलं होतं. औपचारिक किंवा अनौपचारिक क्षेत्र जे म्हणतो आपण अर्थव्यवस्थेतलं, त्याच्यामधला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय तर
गिग इकॉनॉमी असं म्हणतोय. कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवणारा कायदा. बेसिकली हा एक कायदा असा आहे, की जो वेगवेगळे 29 लेबर लॉज आहेत त्यांना एकत्र करून त्याच्या 4 लेबर कोड्स म्हणजे कामगार संहिता ज्या आहेत त्या ह्याच्याद्वारे बनवल्या गेलेल्या आहेत. पुढचा जो मुद्दा आहे रिव्हिजन ऑफ रॉयल्टी रेट्स फॉर क्रिटिकल मिनरल्स. आता क्रिटिकल मिनरल्स गेल्या काही महिन्यांपासून चर्चेमध्ये मुद्दा आहे. प्रामुख्यानं अमेरिकेने लावलेले टॅरिफ्स आणि त्याला चीननं दिलेला रिस्पॉन्स, कारण चीन हा या क्रिटिकल मिनरल्सचा सगळ्यात मोठा निर्यातदार देश आहे. तर ह्या दृष्टिकोनातून ह्या बातमीकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे. ह्या दृष्टिकोनातून भारत काय करतोय, तर आपण या ज्या क्रिटिकल मिनरल्स आहेत या मिनरल्ससाठी स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मग ह्या दृष्टिकोनातून सरकार काय काय धोरणं आखतंय ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या खनिजांसाठी रॉयल्टी दरात सुधारणा केलेली आहे. निर्णय सरकारने 4 महत्त्वाच्या खनिजांसाठी रॉयल्टी दर सुधारित केले आहेत. ग्रॅफाइट, सिझियम, रुबिडियम आणि झिर्कोनियम ह्या 4साठी रॉयल्टी रेट्स वाढवलेले आहेत. रॉयल्टीची पद्धत फिक्स्ड रेटवरून ॲड वोलरम करण्यात आलेली आहे. आता फिक्स रेट म्हणजे काय असायचं, की जेव्हा एखाद्या कंपनीला हे उत्खननाचे अधिकार दिले जातात, की तुम्ही उत्खनन करून हे क्रिटिकल मिनरल जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करू शकता किंवा काढू शकताय, त्याचं उत्खनन करू शकताय. मग त्यावेळी काही फिक्स्ड रॉयल्टी म्हणून सरकारला द्यावी लागायची, की तुम्ही जर उत्खनन करताय तर आम्हाला एवढी-एवढी फिक्स रॉयल्टी द्यायची. तर अशी पद्धत होती. आता त्याच्याऐवजी तुम्ही जे काही उत्खनन करताय, त्या उत्खननाच्या आधारे जे काही मूल्य तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे जे काही तुम्हाला क्रिटिकल मिनरल्स मिळतील, त्याचं जे बाजार मूल्य जे आहे, त्या मूल्यावरती आता काय लागणार आहे? रॉयल्टी लागणार आहे. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणूया, की सरकारला यातून काय होणार आहे? आर्थिक फायदा होणार आहे, ज्याचा वापर सरकार आणखीन विकासासाठी याच दृष्टिकोनातून करू शकतं. ग्रॅफाईटवरती 2% आहे, सिझियम आणि रुबिडियमवरती 2% आणि झिर्कोनियमवरती 1%. स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ मिनरल एक्स्ट्रॅक्शन अँड क्रिटिकल मिनरल काय बघा. ठीक आहे. खनिज उत्खनन आणि धोरणात्मक महत्त्व. उद्देश देशांतर्गत उत्खननाला प्रोत्साहन देणे आणि चीनवरील अवलंबित्व कमी करणे. चीन जागतिक प्रक्रिया साखळीच्या 90% नियंत्रित करतो क्रिटिकल मिनरल्सच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. महत्त्व काय बघा, ही खनिजे ईव्ही बॅटरी, सौर ऊर्जा आणि सेमीकंडक्टरसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे ज्याला एनर्जी इंडिपेंडन्स म्हणतोय भारताच्या दृष्टिकोनातून, हे क्रिटिकल मिनरल्स महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे या क्रिटिकल मिनरल्सवरची धोरणंसुद्धा तितकीच महत्त्वाची बनतात. क्रिटिकल मिनरल्स आर्थिक विकासासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यावश्यक परंतु पुरवठ्यात जोखीम असलेली खनिजे, म्हणजे त्याला आपण क्रिटिकल मिनरल्स असं म्हणत असतो. आर्थिक स्थिरता आणि व्यापार संबंध. ॲड वोलरम टॅक्स म्हणजे काय माहीत पाहिजे आपल्याला, लक्षात घ्या. टॅक्सेशनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर स्पेसिफिक टॅक्स आणि ॲड वोलरम टॅक्स असं आपल्याला एक बघायला मिळतं. ॲड वोलरम टॅक्स म्हणजे जो मूल्यावरती लागतो. स्पेसिफिक टॅक्स म्हणजे जो वस्तूंच्या गुणधर्मांवरती किंवा वैशिष्ट्यांवरती लागतो. अमेरिकेसोबतचे व्यापार करार आणि चालू खात्यातील तूट ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहेत. पर्टिक्युलरली जेव्हा ट्रम्पोनॉमिक्स जे चालू आहे त्या दृष्टिकोनात. अर्थव्यवस्था, मॅक्रो आणि बँकिंग. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा. अमेरिकेसोबत चांगला व्यापार करार झाल्यास भारताची चालू खात्यातील तूट आणि रुपयावरील दबाव कमी होईल. परकीय चलन साठा भारताकडे $687 अब्ज इतका मजबूत साठा आहे, त्यामुळे काळजीचे कारण नाही. क्रिप्टोकरन्सीचे धोके. क्रिप्टोकरन्सी आणि संबंधित धोके. गव्हर्नरनी पुन्हा एकदा क्रिप्टो आणि स्टेबल कॉईन्सबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे, कारण त्यासाठी मोठी जोखीम आपल्याला बघायला मिळते. स्टेबल कॉईन्स ही कन्सेप्ट पण फार चर्चेमध्ये आलेली आहे. मग बेसिकली क्रिप्टो कॉईन्स आणि स्टेबल कॉईन्स यात फरक काय आहे? तर क्रिप्टो कॉईन्स जे आहेत त्याला मागे बॅकअप कशाचाही नसतो किंवा त्याला तारण म्हणून असं काही ठेवलेलं नाही आहे. त्याला आधार कशाचाच नाही आहे. पण स्टेबल कॉईन्स जे आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं, डिजिटल करन्सी किंवा क्रिप्टो कॉईनसारखेच ते कॉईन्स आहेत, पण त्याला बॅकअप म्हणून सरकारने काय केलेलं असतं, सरकारचे रोखे म्हणा, ते त्याचा आधार बनलेले असतात. त्यामुळे त्याला बॅकअप आहे, आधार आहे आणि त्यामुळं त्याची विश्वासार्हता जी आहे ती क्रिप्टो कॉईन्सपेक्षा वाढते. पण याच दृष्टिकोनातून पुन्हा मतप्रवाह असा पण आहे, की हे स्टेबल कॉईन्स जे आहेत, ज्याच्यामुळे सरकार काय करते, तर स्वतःचं जे कर्ज आहे, ते या स्टेबल कॉईन्सच्या आधारे भागवण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा त्याच्या आधारे पटकन स्वतःचं कर्ज कमी करण्याचा प्रयत्न जे आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकार करणार आहेत. पर्टिक्युलरली अमेरिकेच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा जो आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण $38 ट्रिलियन कर्ज अमेरिकेच्या डोक्यावर असल्यामुळे जो प्रचंड मोठा जो हा कर्जाचा बोजा आहे, डोंगर जे आहे, तो कमी करण्यासाठी असे खुशकीचे मार्ग अमेरिका अवलंबते का? असा पण एक मतप्रवाह आपल्याला स्टेबल कॉईन्सच्या दृष्टिकोनातून बघायला मिळतो. तर त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे.
उत्पादन क्षेत्राचे महत्त्व आणि रोजगारातील भूमिका. उत्पादन क्षेत्राची गरज आणि भूमिका. सेवा क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्र हे एकमेकांना पूरक आहेत. उत्पादन क्षेत्राचा किंवा ज्याला विनिर्माण क्षेत्र म्हणतो आपण, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, GDPमधला वाटा जो आहे तो 17% आहे आणि रोजगारामधला 11% आहे. तो आणखीन वाढवला पाहिजे. आपल्याकडं पारंपरिक पद्धतीने जर पाहिलं तर जे विनिर्माण क्षेत्र आहे त्याचा फारसा विकास झालेला नाही आणि त्यामुळं आपल्याकडच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला एक रोजगार विरहित वाढ असं जे विशेषण देण्यात आलेलं आहे त्याचं कारण हेच आहे. भारताला रोजगार वाढवण्यासाठी लेबर इंटेन्सिव्ह जास्त कामगार लागणाऱ्या उत्पादन क्षेत्राची गरज आहे. म्हणजे उदाहरणार्थ टेक्स्टाईल आहे, ठीक आहे, किंवा लेदर इंडस्ट्री आहे किंवा MSMEs ज्या म्हणतो. तर ह्याची वाढ आपल्याला करणं फार गरजेचं आहे. प्रमुख उद्योगांची स्थिती आणि GST संकलन. फक्त सेवा क्षेत्रावर अवलंबून राहून चालणार नाही. प्रमुख उद्योगांची वाढ आणि GST संकलन पण वाढलं पाहिजे. ऑक्टोबरमध्ये 8 प्रमुख उद्योगांचा वाढीचा दर स्थिर राहिला आहे. कोळसा आणि वीज उत्पादनातील घट हे याचे कारण आहे. मासिक GST संकलन भविष्यात 4 ते 5 लाख कोटींपर्यंत जाऊ शकते. पण ते आत्ता सध्या तरी 1.4 ते 1.6 लाख कोटीच्या दरम्यान स्थिरावलेलं आपल्याला दिसून येतं. आता ही जी आकडेवारी आहे, ही प्रामुख्यानं आपल्याला बघावी लागेल ज्या नुकत्याच झालेल्या GST सुधारणा आहेत. या दृष्टिकोनातून या आकडेवारीकडे बघणं महत्त्वाचं राहतं. कारण सध्या आपण रेट रॅशनलायझेशन जे आहे GSTचं ते केलेलं आहे. ज्याच्यामध्ये आता 5% आणि 18% हेच 2 महत्त्वाचे स्लॅब्स आत्ता आहेत. त्याबरोबरीनं सिनगुड्स आणि लक्झरी गुड्स जे आहेत त्याच्यावरती 40% चा एक विशेष स्लॅब आकारण्यात आलेला आहे आणि काही जे जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याच्यावरचा कर जो आहे तो काढून टाकलेला आहे. म्हणजे 0% म्हणू शकतो आपण. तर अशा पद्धतीने या नुकत्याच GSTमधल्या सुधारणा केलेल्या आहेत. रेट रॅशनलायझेशन जे म्हणतोय आपण ते केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आर्थिक बुडबुडे आणि त्याचे परिणाम ह्याच्याबद्दल पण खूप सारी चर्चा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चालू असलेली आपल्याला बघायला मिळते. मग ह्याच्या दृष्टिकोनातून बबल म्हणजे काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ते समजून घेतलं पाहिजे. मग इकॉनॉमिक बबल म्हणजे काय बघा, जेव्हा एखाद्या मालमत्तेची किंमत त्याच्या मूळ मूल्यापेक्षा खूप जास्त वाढते, तेव्हा त्याला बबल म्हणतात. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला 2 संकल्पना माहीत असल्या पाहिजेत. एक म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि एक म्हणजे फेस व्हॅल्यू किंवा मार्केट व्हॅल्यू म्हणू आपण. मग इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय? तर जी एखादी मालमत्ता आहे त्याचं खरोखरचं मूल्य काय आहे? ठीक आहे. त्याला आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणतो आणि त्याला बाजारपेठेमध्ये काय मूल्य मिळतंय ती आहे त्याची मार्केट व्हॅल्यू लक्षात घ्या. ठीक आहे. मग ह्या 2 मूल्यांमध्ये जेव्हा फरक जास्त होईल, बाजारपेठेतलं मूल्य हे त्याच्या आंतरिक मूल्यापेक्षा म्हणजेच इंट्रिन्सिक व्हॅल्यूपेक्षा खूप जास्त वाढेल, तेव्हा आपण त्याला इकॉनॉमिक बबल असं म्हणतो. मग हा बबल शेअर मार्केटमध्ये येऊ शकतो, मेटल्समध्ये येऊ शकतो, रिअल इस्टेटमध्ये येऊ शकतो. 2008 मध्ये जो सबप्राईम क्रायसिस आलेला होता US मध्ये, तर त्यावेळीसुद्धा आपल्याला हा इकॉनॉमिक बबल जो आहे तो रिअल इस्टेटमध्ये बघायला मिळालेला होता, की जो फुगा फुटला आणि त्यामुळं अमेरिका मंदीच्या गर्तेत अडकली होती आणि त्याचे परिणाम आपल्याला जगभर बघायला मिळालेले होते. अगदी भारतावर सुद्धा काही प्रमाणात त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळालेले होते. मग असाच बबल AIच्या दृष्टिकोनातून सध्या चालू आहे. अमेरिकेमधल्या शेअर मार्केट्समध्ये पण हा बबल चालू आहे, असं काही तज्ज्ञांचं मत आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आपल्याला इथे लक्ष देणं गरजेचं आहे. मिन्स्की मूव्हमेंट जेव्हा हा फुगा फुटतो आणि बाजार कोसळतो, त्या क्षणाला मिन्स्की मूव्हमेंट म्हणतात. उदाहरणार्थ 2000 मधील .com बबल जो बघायला मिळाला होता आणि AI बबल सध्या NVIDIA आणि OpenAI सारख्या कंपन्यांचे व्हॅल्युएशन खूप वाढले आहे. आपल्याला माहितीच आहे NVIDIAचं व्हॅल्युएशन जे आहे मार्केट व्हॅल्युएशन ते $5 ट्रिलियन पेक्षा जास्त गेलेलं आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या पण ते जास्त आहे त्याच्यापेक्षा. आपली अर्थव्यवस्था $4 ट्रिलियन म्हणतोय आपण आणि त्याच्या वरती आणखीन $1 ट्रिलियन फक्त एका कंपनीचं व्हॅल्युएशन झालेलं आहे. मग त्यामुळं इथे हा इकॉनॉमिक बबल निर्माण झालेला आहे का? आणि हा जर इकॉनॉमिक बबल फुटला तर त्याचे दुष्परिणाम म्हणूयात आपण. फक्त अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेवरती सुद्धा बघायला मिळू शकतील. अशा आशयानं हे आर्टिकल आपल्याला महत्त्वाचं आहे किंवा ह्याच्या संबंधीच्या चर्चा ज्या आहेत त्या आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर आता लक्षात घ्या हा होता 3रा आणि 4था पार्ट. अजून 6 पार्ट आपल्याला बघायचे आहेत. तर ते आपण पुढच्या सीरीजमध्ये बघूयात. धन्यवाद.